तुम्हाला ठाऊक आहे का, Hyundai Auraला ग्लोबल एनकॅप मध्ये 2 आउट ऑफ 5 स्टार्स मिळालेले आहेत, तर नुकत्याच लॉन्च झालेल्या सुझुकी डिझायरला 5 आउट ऑफ 5 स्टार्स मिळालेले आहेत. कॉम्पॅक्ट सिडॅन सेगमेंट मध्ये डिझायर एकमेव 5 स्टार मिळवलेली कार आहे. असं जरी असलं तरी सेफ्टीच्या जोरावर तुम्ही डिझायर घेणं जोखमीचं ठरू शकतं का? या व्हिडिओत मी मारुती सुझुकी डिझायर वर्सेस Hyundai Auraचे कंपॅरिझन करणार आहे, ज्यामुळे तुमच्यासाठी कोणती योग्य कार असेल हे तुम्ही निश्चित करू शकाल. नमस्कार मंडळी, ऑटो हेल्पर मराठीमध्ये मी अजिंक्य तुमचं मनापासून स्वागत करतो. सगळ्यात पहिल्यांदा बघूयात व्हेरियंट्स आणि त्याच्या किमती. Auraमध्ये E, S, SX, SX ऑप्शनल आणि SX प्लस असे टोटल 5 व्हेरियंट्स आहेत. तर डिझायरमध्ये LXi, VXi, ZXi आणि ZXi प्लस असे टोटल 4 व्हेरियंट्स आहेत. यामध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, मॅन्युअल ट्रान्समिशन आणि सीएनजीच्या ट्रिम्स उपलब्ध आहेत. किमतीमध्ये आपण कंपॅरिझन जर केले तर Auraच्या बेसच्या तुलनेने डिझायरचे बेस व्हेरियंट 30,400 रुपयांनी महाग आहे. Auraच्या बेस ई व्हेरियंट मध्ये सीएनजी ऑप्शन आहे, तर डिझायरच्या सेकंड बेस VXi पासून सीएनजी ऑप्शन उपलब्ध आहे. Auraच्या SX प्लस AMT टॉप व्हेरियंटची किंमत 8,89,400 रुपये आहे. डिझायरच्या टॉप व्हेरियंट ZXi प्लस AMT ची किंमत 10,14,000 रुपये इतकी आहे. दोन्ही व्हेरियंटच्या टॉप मॉडेलमध्ये 1,24,600 रुपयांची तफावत आहे. Aura S CNG आणि डिझायर VXi CNG मध्ये डिझायर 43,300 रुपयांनी महाग आहे. आता गाडीचे डायमेन्शन्स बघूयात. डायमेन्शन्स मध्ये Auraची लांबी 3,995 mm आहे आणि डिझायरची लांबी सुद्धा तितकीच 3,995 mm इतकी आहे. Auraची रुंदी 1,680 mm आहे आणि डिझायरची जी रुंदी आहे ती 1,775 mm इतकी आहे. इथे डिझायर 55 mm ने रुंद आहे. Auraची उंची 1,520 mm आहे, तर डिझायरची उंची 1,525 mm आहे. उंचीने दोन्ही कार जवळजवळ सेम आहेत. Auraमध्ये 2,450 mm चा व्हील बेस मिळतो, तर डिझायरमध्ये सुद्धा तुम्हाला सेम 2,450 mm चा व्हील बेस मिळतो. ग्राउंड क्लिअरन्स मध्ये Auraमध्ये 165 mm ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे, तर डिझायरमध्ये तुम्हाला 163 mm चा ग्राउंड क्लिअरन्स मिळतो. Auraमध्ये 402 लिटरचा मोठा बूट स्पेस मिळतो आणि डिझायरमध्ये फक्त 382 लिटरचा बूट स्पेस मिळतो. इथे डायमेन्शन्सने दोन्ही कार्स जवळजवळ सेमच आहेत, पण Auraमध्ये जास्त बूट स्पेस आणि थोडा जास्त ग्राउंड क्लिअरन्स मिळतो, जो की डिझायरमध्ये मिळत नाही. आता गाडीमध्ये मिळणारे इंजिन्स याबद्दल बोलूयात. डिझायरमध्ये 1.2 लिटर नॅचरली ऍस्पिरेटेड 3 सिलेंडर Z12E सिरीजचं नवीन इंजिन दिलं जातं, जे स्विफ्ट मध्ये मिळतं. हे इंजिन पेट्रोलमध्ये 81.58 PS पॉवर आणि 111.7 Nm टॉर्क प्रोड्यूस करते आणि तेच सीएनजी मध्ये तुम्हाला 69.75 PS पॉवर आणि 101.8 Nm टॉर्क प्रोड्यूस करून देते. Auraमध्ये 1.2 लिटर नॅचरली ऍस्पिरेटेड 4 सिलेंडर इंजिन दिलं जातं, जे पेट्रोलमध्ये 83 PS पॉवर आणि 113.8 Nm टॉर्क प्रोड्यूस करते आणि सीएनजी मध्ये 69 PS पॉवर आणि 95.2 Nm टॉर्क प्रोड्यूस करते. इथे Auraमध्ये जास्त पेट्रोलमध्ये पॉवर मिळते आणि टॉर्क देखील मिळतो, पण सीएनजी मध्ये डिझायरमध्ये तुम्हाला सेम पॉवर Aura इतकीच मिळते, पण टॉर्क तुम्हाला तिथे जास्त मिळतो. ओव्हरऑल Auraमध्ये 4 सिलेंडर इंजिन असल्याने बेटर रिफाइनमेंट मिळते आणि केबिन सायलेंट मिळते. आता दोन्ही गाड्यांचं मायलेज बघूया. डिझायरमध्ये कंपनीने पेट्रोल मॅन्युअल मध्ये 24.79 kmpl चं आणि AMT मध्ये 25.71 kmpl चं मायलेज क्लेम केलेलं आहे, तर सीएनजी मध्ये 33.73 kmkg चं मायलेज आहे क्लेम केलेलं आहे. Auraमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये 20.50 kmpl, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये 20.30 kmpl आणि सीएनजी मध्ये 28 kmkg चं मायलेज क्लेम केलेलं आहे. इथे मायलेजच्या दृष्टीने डिझायर फार बेटर आहे. गाडीची डिझाईन आणि एक्सटेरियर याच्याबद्दल बोलूया. डिझायर आणि Auraची डिझाईन सब्जेक्टिव्ह असेल. तुम्हाला डिझायर आवडेल तर दुसऱ्याला Aura, पण सर्व स्तरातून डिझायरच्या डिझाईनला खूप पसंती मिळते आहे. तुमची कोणती आवडती गाडी आहे डिझाईन वाईज कॉमेंट नक्की करा. एक्सटेरियर मध्ये दोन्ही कार्स मध्ये काही समान फीचर्स आहेत, जसे की 15 इंच अलॉय व्हील्स तुम्हाला मिळतात, इलेक्ट्रॉनिक ORVM, शार्क फिन अँटेना, LED हेडलॅम्प, LED DRLs, LED टेल लाईट, पॅसिव्ह एंट्री बटन्स यांसारखे फीचर्स तुम्हाला या गाड्यांमध्ये कॉमन मिळतात. पण डिझायरमध्ये सनरूफ उपलब्ध आहे, जो Auraमध्ये मिसिंग आहे. आता इंटेरियर बद्दल बोलूयात. नवीन डिझायर आणि Aura दोन्ही कार्सचे इंटेरियर प्रीमियम आहे. दोन्ही कार्सचे डॅशबोर्ड ड्युअल टोन आहे. डिझायरमध्ये ब्लॅक अँड बीच केबिन मिळते, तर Auraमध्ये तुम्हाला ब्लॅक अँड ग्रे केबिन मिळते. सोबत कॉपर इन्सर्ट सुद्धा Auraमध्ये दिले जातात. असे असले तरी डिझायरमध्ये बीच सीट अपहोल्स्ट्री मिळते, तर Auraमध्ये ग्रे सीट अपहोल्स्ट्री मिळते. इथे डिझायरमध्ये अपहोल्स्ट्री जी आहे ती लवकर मिळू शकते. दोन्ही सिडॅनमध्ये काही कॉमन फीचर्स सुद्धा आहेत, जसे की अॅनालॉग क्लस्टर विथ कलर MID, कीलेस एंट्री, पुश स्टार्ट स्टॉप बटन, हाईट ऍडजस्टेबल ड्रायव्हर सीट, वायरलेस फोन चार्जर, टिल्ट ऍडजस्टेबल स्टेअरिंग व्हील, क्रूज कंट्रोल, ऑटो AC विथ रिअर AC वेंट्स, रिअर आर्मरेस्ट, मॅन्युअली डे नाईट IRVM. पण डिझायर आणि Auraमध्ये फीचर्सचा गॅप सुद्धा आहे. जसं की तुम्हाला डिझायरमध्ये सिंगल पॅन सनरूफ मिळते,
जे ऑरामध्ये मिळत नाही. डिझायरमध्ये 9 इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन यासह 6 आर्केमिसचे स्पीकर्स मिळतात, पण ऑरामध्ये स्टँडर्ड 8 इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन सोबत 4 स्टँडर्ड स्पीकर मिळतात. 360 डिग्री कॅमेरा डिझायरमध्ये मिळतो, पण ऑरामध्ये दिलेला नाही. अजून एक फीचर म्हणजे ऑरामध्ये फ्रंट सीट्सला ऍडजस्टेबल हेडरेस्ट नाहीयेत, पण डिझायरमध्ये तुम्हाला ते उपलब्ध करून दिले आहेत. याचप्रमाणे ऑरामध्ये असलेले कूल ग्लो बॉक्स हे फीचर डिझायरमध्ये मिसिंग आहे. इंटेरियर फीचरमध्ये इथे डिझायर क्लिअर विनर आहे. आता सेफ्टी फीचर्सवर नजर टाकूयात. ऑरा आणि डिझायरमध्ये सेफ्टीचे अनेक फीचर कॉमन आहेत, जसे की 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, रिअर पार्किंग सेन्सर्स, ABS विथ EBD, रिअर डिफॉगर, 3 पॉइंट सीट बेल्ट रिमाइंडर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, आयसोफिक्स अँकर्स असे फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. असे कॉमन फीचर्स जरी असले तरी डिझायरच्या स्ट्रक्चरला मजबूती देण्यात आलेली आहे, ज्याने गाडीने ग्लोबल NCAP मध्ये 5 स्टार्स मिळवले आहेत, तर ह्युंडाई ऑराने फक्त आणि फक्त 2 स्टार्स मिळवलेले आहेत. त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने डिझायर उत्तम आहे. आता बघूयात तुम्ही कोणती गाडी फायनल केली पाहिजे. फीचर्स आणि सेफ्टीच्या दृष्टीने या लढाईत मारुती सुझुकी डिझायर आपले वर्चस्व सिद्ध करते, परंतु डिझायर ऑराच्या तुलनेने थोडी महाग आहे, पण मिळणारे फीचर्स त्या किमतीला जस्टिफाय करतात. पण तुमची बेस व्हेरियंट मध्ये CNG कार घेण्याची इच्छा असेल तर मात्र ऑरा E मध्ये तुम्हाला या बेस मॉडेलमध्ये CNG उपलब्ध आहे, परंतु डिझायर मध्ये तुम्हाला उपलब्ध नाही. जर तुम्ही डिझायर CNG घेणार असाल तर मात्र इथे ZXi मध्ये सुद्धा 7 इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन मिळेल, पण सेम मॉडेल तुम्ही ऑराचं घेतलं तर तिथे तुम्हाला 8 इंच स्क्रीन मिळते. हे पहा, जर तुमची प्रायोरिटी सेफ्टी, जास्त फीचर्स, बेस्ट मायलेज आणि स्वस्त सर्व्हिस कॉस्ट ही असेल तर तुम्ही डिझायर डोळे झाकून घ्या. पण तुमचं बजेट कमी आहे, प्रीमियम केबिन पाहिजे आणि सायलेंट इंजिन पाहिजे तर ऑरा घ्या. जर तुम्हाला ऑराच घ्यायची असेल आणि फीचर्सची तडजोड करायची नसेल तर थोडे दिवस थांबा. तुम्हाला ऑरामध्ये देखील सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा सारखे फीचर्स अपडेट झालेले लवकरच बघायला मिळतील. आणि तुम्ही डिझायर घेण्याचं जर फिक्स केलं असेल तर मात्र माझा पुढचा व्हिडिओ पहा, कारण मी पुढच्या व्हिडिओमध्ये डिझायरच्या कोणती व्हेरियंट व्हॅल्यू फॉर मनी असेल हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करून ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.